इथं घरात बसून बोर होत होतं म्हणून आम्हाला जायचं होतं बाहेर. पण इथं सानूची तर वेगळीच मजा चालू होती. तिला करायचं होतं ब्रश आणि ब्रश करायचा टायमिंग काय सायंकाळचे 5 वाजले होते. तर मी तिला म्हटलं की चल आपल्याला बाहेर जायचं. ती लागली चप्पल शोधायला. मग म्हटलं शिवानी बघत होती चप्पल इकडे तिकडे पण तिला सापडतच नव्हती. मग शेवटी म्हटलं घरात असेल घेऊन ये. मग ती घेऊन आली चप्पल. त्यानंतर आम्ही निघालो बाहेर. तर आता तुम्ही म्हणसाल की बाहेर कुठे निघाल, तर आम्ही निघालो होतो दुकानला. तर चिवची अशी फरमाईश होती की मम्मा चल दुकानला काहीतरी खायला आणायचं आहे आपल्याला. तर मग आम्ही निघालो बघा. इथे बाहेर माझी काही इच्छा नव्हती कारण बाहेर थोडा थोडा पाऊस चालू होता, म्हणून माझी तर काय इच्छा नव्हती बाहेर जायची. पण तरी म्हटलं ठीक आहे चला एक राऊंड मारून येऊ. आणि इथे बघा शिवानीचे पप्पा नाईट करून येऊन झोपले होते आणि मी त्यांना असं मध्ये आतमध्ये कोंडून नाही का बाहेरून दरवाजा लावून चालले होते. तर इथे बघू शकता तुम्ही की दोघे खूप खुश होत्या बाहेर दुकानला चाललो आहे म्हणून. आणि माझ्या अगोदर सानूचीच म्हणजे घाई होती नाही का बाहेर जायची. आणि इथे बघा तुम्ही शिवानी किती मस्त मजा करत करत जात होती. आणि तर माझी नेबर होती ती वरून विचारत होती की तुम्ही व्हिडिओ काढताय का. तर मी तिला असं सहजच म्हटलं की व्हिडिओ नाही काढत, व्हिडिओ कॉल आहे. आणि इथे बघा तिला काहीतरी सापडलं होतं. तर शिवानीला सापडल्या होत्या गोट्या. आता तुम्ही म्हणसाल की ती काय शोधत. तर कोणाला काही कळालं का इथं आता आमच्या रिद्धीला काय बोलायचं आहे ते कळालं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. हां, पेक्षा त्या जास्त नाही का शिवानीचा लाड करतात कारण त्या म्हणतात की शिवानी अगदी माझ्या मोठ्या मुलीसारखी दिसते. माझी मोठी मुलगी पण अशीच होती दिसायला. आणि हे बघू शकता इथं तुम्ही खायचं प्यायचं दिलं सोडून आणि इथं माझी सानू मागत होती त्यांना बिडी. तर आता आम्ही दोघी पण एवढ्या हसलो नाही का की म्हणजे तिला माहिती नव्हतं ते काय वस्तू आहे ते, पण तिला छान वाटत होतं नाही का. तिला वाटत होतं ती खायचीच वस्तू आहे. मग त्यानंतर आम्ही काय कुरकुरे चॉकलेट्स वगैरे घेतले आणि मी निघालो घराकडे यायला. तर येताना सुद्धा सानूची जास्त धावपळ होती. तिला म्हटलं घराकडे चल, तर ती दुसरीकडेच जात होती. आणि ते बघू शकता तुम्ही तिला मी परत बोलावून घेतलं तर ती बाय करत होती. तिला जायचं नव्हतं घराकडे, तिला रिटर्न जायचं होतं बाहेर फिरायला म्हणून ती मारत होती मला. आणि हे तिच्यासाठी मी थोडीफार मॅगी पण घेतली होती. तर तिला यायचं नव्हतं म्हणून ती अशी मागे मागे जात होती. आणि इथे बघा आम्ही घरात आल्याच्यानंतर शिवानीचे पप्पा परत झोपले. त्यांना कळालंच नाही आम्ही आलो आणि गेलो. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.